विद्यार्थ्यांनो, बघा आपला असेसरी ग्लँड्स मीन्स फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण इंटरनल जेनायटिलिया घेतला, एक्सटर्नल जेनायटिलिया घेतला, सोबत एक्सटर्नली काही ग्लँड्स असतात त्या ग्लँड्स आपल्या राहिल्या. एक म्हणजे बार्थोलिन ग्लँड्स. असेसरी ग्लँड्स म्हणजे सपोर्टिव्ह ग्लँड्स ना मेन. तर बार्थोलिन ग्लँड्स और वेस्टिब्युलर ग्लँड्स दोन्ही एकाच नाव आहे. हे बघा इकडे युटेरस, व्हजायना शिकलोय आपण. व्हजायना ओपन्स इनटू वेस्टिब्यूल. आता आपण व्हजायना जिथे ओपन होते ती स्पेसला नाव दिलं वेस्टिब्यूल. आणि वेस्टिब्यूलच्या आजूबाजूला मसल्स मध्ये, वेस्टिब्यूलच्या साइडला, पण वेस्टिब्यूलमध्ये नाही, देर आर टू स्मॉल ग्लँड्स विच आर इक्विव्हॅलंट टू द कॉपर्स ग्लँड्स ऑफ द मेल. मुलांच्या किंवा पुरुषांच्या कॉपर्स ग्लँडच्या बरोबरीचं याचं हे व्हॅल्यू आहे. इट ऑल्सो सिक्रेट्स द म्युकस and their function same like the mucus secretion as a lubricating. जसं ग्रीस किंवा ऑइलचं जॉईंटमध्ये टाकतो तर काम असते त्या पदार्थाला तर लब्रिकेटिंग. पण तसा हा म्युकस सिक्रेटेड बाय दिस बार्थोलिन ग्लँड्स or vestibular glands, though that is mucus, and prevent the friction between the vagina and penis while the copulation, and also prevent the infection. Okay. Next, the mammary glands. Mammary glands on breast of male and female both. There the presence of mammary glands. तुम्ही बघा तुमच्या छातीवर दोन ठिपके दोन बाजूला दिसतात, right? Those are called mammary glands. Mammary glands are present in male and female both. But when the female become in adolescent age or where the puberty start, म्हणजे वयात आली, there the secretion of hormones estrogen and progesterone, and in the influence of this estrogen and progesterone hormone in the ovary, in corpus luteum by the follicular cells, आपण उल्लेख केला याच्या आधी, त्या दोन हार्मोनमुळे प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजन हार्मोनच्या इन्फ्लुएन्समुळे म्हणजे प्रभावामुळे मेमरी ग्लँड्सचा साईज वाढतो. And also the internal development of mammary glands in the female. But progesterone hormone and estrogen hormone secrete in ovary, and ovary is not present in male, है ना. म्हणून मेल मध्ये ते हार्मोन सिक्रेट होत नाही, आणि ते हार्मोन्स नसल्यामुळे मेल मध्ये मेमरी ग्लँड्सची डेव्हलपमेंट होत नाही, आणि म्हणून ते डॉक्युमेंटेड असतात. समजा आपण इंजेक्शनद्वारे हे दोन हार्मोन्स माणसांना दिले तर माणसाच्याही मेमरी ग्लँड्सची डेव्हलपमेंट होईल, माणसेही दूध देऊ शकतील, आणि त्याच्या मेमरी ग्लँड्सच्या सोबत फॅटी ॲसिड वाढल्यामुळे छातीचा भाग मोठा होतो वयात आल्यावर. लहान असताना मुला मुली सारखेच, राईट. नाव सी द स्ट्रक्चर इन सेक्शन इज गिवन इन युअर बुक. ती डायग्राम मी तुम्हाला इथे देत नाही, तुम्ही डायग्राम फॉलो करायची, परंतु त्याच्या आतमधल्या रचनेमध्ये तिथे क्लिअर समजत नाही कशी अरेंजमेंट असते. हे थोडंसं आपण इथे समराईज करू, कारण नुसतं वाचताना तुमच्या लक्षात येणार. इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्या पद्धतीने ॲरो वरून खाली जो येतं त्या ॲरोच्या डायरेक्शनने तुम्ही जर एक्सप्लेन केलं, ह्या स्टेप्स लिहिल्या तरी तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क मिळतील. ओके. जीवन डायग्राम मात्र तुम्ही घरी पाहून घ्यायची. नाउ सी द मॅमरी ग्लँड्स कन्सिस्ट टू टाइप्स ऑफ पार्ट्स, फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू अँड मेनी लॅक्टिफेरस डक्ट्स. फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू छातीच्या भागामध्ये मेमरी ग्लँड्सच्या मध्ये त्यांना काय करण्यासाठी, एकमेकांसोबत जुळवून ठेवण्यासाठी कनेक्टिव्ह टिश्यू असतात. त्या फॅट कंटेनिंग असल्यामुळे फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे मेमरी ग्लँड्समध्ये बायांच्या छातीवर जो उंचवटा दिसतो त्याच्यात पूर्णपणे ग्लँड्स नाहीत, ग्लँड्स आतमध्ये आहेत, पण फॅट वाढल्यामुळे त्याचा साईज वाढला दिसतो, आणि म्हणून साईज लहान मोठा असणे मेमरी ग्लँड्सचा याचा आणि दूध कमी जास्त याने याचा काही संबंध नाही. ओके. दूध मेमरी ग्लँड्समुळे येतो, फॅट्समुळे नाही, एवढं लक्षात घ्यायचं. फॅट्स कनेक्टिव्ह टिश्यू फॉर द प्रोटेक्शन ऑफ मेमरी ग्लँड्स, राईट. देन सी द मेनी कनेक्टिव्ह मेनी लॅक्टिफेरस डक्ट्स आर प्रेझेंट इन मेमरी ग्लँड्स. ह्या दोन पार्ट्सचं नाव म्हटलं, इथून हा भाग वेगळा. ओके. नाव सी द ग्लँड्युलर टिश्यूज ऑफ मेमरी ग्लँड्स. मेमरी ग्लँड्समध्ये ज्या ग्लँड्युलर सेल म्हणजे ज्या सिक्रेट मिल्क सिक्रेट करणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्सच्या ग्रुपला म्हणतात ग्लँड्युलर टिश्यू. दिस ग्लँड्युलर
glandular tissues divide into 15 to 20 memory lobes. आता इथे मेमरीचा चा अर्थ आहे मेमरी, मेमरी नाही, ME नाही, मेमरी. ओके, स्तन. तर ग्लँड्युलर टिश्यूज डिवाइड 50 to 20 मेमरी लोब्स, म्हणजे इतके कंपार्टमेंट्स तयार होतात त्या टिश्यूज पासून. ह्या मेमरी लोब्स मध्ये दोन भाग, लॅक्टिफेरस डक्ट्स आपण इथे उल्लेख केला, आणि दुसरा अल्व्हिओलर ग्लँड्स. बघा, ह्या नलिका आहे, ह्या नलिका आहे, आणि ह्या नलिकाच्या सोबत इथे असे फुगे तयार होत असेल. तर हे फुगे टोकाला त्याला म्हणतात अल्व्हिओलाई. ओके, आणि हे अल्व्हिओलाई मिल्क सिक्रेट करतात, आणि म्हणून त्याला म्हणतात अल्व्हिओलर ग्लँड्स. या अल्व्हिओलायमध्ये ग्लँड्युलर टिश्यूज असतात. तर अल्व्हिओलर ग्लँड्स अँड लॅक्टिफेरस डक्ट्स, ह्या नलिका, हे अल्व्हिओलाई, आणि याच्यामध्ये ग्लँड्युलर टिश्यूज. तर आता आपण अल्व्हिओलर पासून पुढे जाऊ, डक्ट्स नंतर येतील. अल्व्हिओलर ग्लँड्स सिक्रेट मिल्क. ह्या अल्व्हिओलर ग्लँड्स मध्ये मिल्क सिक्रेशन होते. हे मिल्क स्टोअर इन ल्युमेन ऑफ अल्व्हिओलाई. सिक्रेट झाल्यावर इथे पोकळ्या असतात, रिकाम्या जागा असतात. तर ग्लँड्युलर टिश्यूज मधला तो मिल्क सिक्रेट झालेला कुठे जमा होतो? ल्युमेन. ल्युमेन म्हणजे पोकळी, रिकामी जागा, स्पेस. अल्व्हिओलायच्या आतमध्ये जी रिकामी जागा आहे, रिकामी जागा त्याच्या भोवती वॉल असते. त्या फुग्यासारख्या ज्या अल्व्हिओलाई आहेत त्याला त्याच्यात दूध जमा होते, मिल्क जमा होते. देन मी जिथून एरो दाखवलाय पुढे त्या पार्टला कंटिन्यू करायचं, म्हणजे वाक्य कंप्लीट करताना. बघा, मी इकडे मिल्कला पुढे कंटिन्यू केलं, इथे ल्युमेनला केलं, अल्व्हिओलायला. ल्युमेन ऑफ अल्व्हिओलाई ओपन इनटू मेमरी ट्यूबुल्स. याच्या पुढे पुन्हा ट्यूबुल्स. ट्यूबुल्स छोट्या ट्यूब असेल तर मग त्याला ट्यूबुल्स म्हणतात. तर हे अल्व्हिओलायची ल्युमेन कुठे ओपन होते? मेमरी ट्यूबुल्स मध्ये. छोटे 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 बारीक अशा नलिका जातात. मग पुढे मी ट्यूबुल्स पासून पुढे गेले, बरोबर. ट्यूबुल्स जॉईन टू फॉर्म मेमरी डक्ट्स. अशा बारीक बारीक ट्यूबुल्स जॉईन होऊन डक्ट्स तयार होतात, म्हणजे मेमरी ग्लँड्स मध्ये ज्या नलिका तयार होतात. आता ह्या नलिका वेगळ्या, त्या नलिका वेगळ्या आहे ना, पुढे पुढे पुन्हा पुन्हा, म्हणजे पाईप टाकलं, मग टाका, मग पुन्हा पाईप, मग बाल्टी, मग पुन्हा पाईप, अशासारखी ती अरेंजमेंट आहे. तर टाका, बाल्टी हे झाले स्पेस. ओके, त्याला सायनस सुद्धा शब्द वापरा. शेवटचा जो छोटासा जिथे स्टोअर होते मिल्क त्याला सायनस सुद्धा म्हणतात. तर ट्यूबुल्स जॉईन टू फॉर्म मेमरी डक्ट्स. पुढे डक्ट्स जॉईन टू फॉर्म मेमरी अँपुल. ओके, अँपुला फुगीर भाग, म्हणजे हा नलिका जुळून एक थोडासा फुगीर भाग, अर्थात सगळ्या नलिका जुळतील तर तिथे जॉईंट मोठा भाग तयार होतो. तो जरा बाकीच्या डक्ट्सपेक्षा फुगीर दिसतो, म्हणजे थोडासा ब्रॉड दिसतो, त्याला म्हणतात अँपुला. अशा पद्धतीने यांची मिल्क सिक्रेशन झाल्यावर दूध वात इथपर्यंत येते. म्हणजे सिक्रेशन झालेला जमा झाल्यावर ट्यूब्समध्ये, ट्यूब्समधून डक्टमध्ये, डक्टमधून अँपुलामध्ये आला. असं नाही की डायरेक्ट दूध तयार झालं ना पटकन बाहेर निघालं. इतकी किचकट त्याची प्रोसेस असते. दिस अँपुला देन कनेक्ट टू लॅक्टिफेरस डक्ट्स. लॅक्टिफेरस डक्ट्स तुमच्या बुकमध्ये दाखवलेले आहेत. ओके, तर लॅक्टिफेरस डक्ट्सला हा अँपुला जोडलेला असतो. ह्या अँपुलाला सायनस म्हणतात. सायनस आणि पुढे लॅक्टिफेरस डक्ट्स. तर लॅक्टिफेरस डक्ट्समध्ये दिस लॅक्टिफेरस डक्ट्स कन्वर्ज टुवर्ड्स निप्पल. निप्पल हे बघा, हा मेमरी ग्लँड आहे असं आपण म्हणतो. मेमरी ग्लँड नाही, त्याला म्हणतात ब्रेस्ट. ब्रेस्ट म्हणजे फिमेल्सच्या छातीवर जो उंचवटे येतात त्याला म्हणतात ब्रेस्ट. आणि या ब्रेस्टच्या पार्टला, टोकावर, याच्यात काही लाजण्यासारखं किंवा हसण्यासारखं नाही. प्रत्येकाने आपल्या आईचं दूध पिऊन मोठे झाले, नाही तर जिवंत कदाचित राहिले नसते, सुदृढ राहिले नसते. आणि म्हणून जुन्या पिक्चरमध्ये किसने आपने माँ का दूध पिया है आसामने बोलायचे, म्हणजे माँ का दूध पिलेला माणूस मजबूत राहतो, असा त्याचा अर्थ होतो. ओके, तर मेमरी ग्लँड्सच्या टोकावर बाहेर निघालेला भाग असतो त्याला म्हणतात निप्पल, बरोबर आहे. तर या निप्पल बघा इकडे लॅक्टिफेरस डक्ट्स कॉन्व्हर्ज टुवर्ड्स द निप्पल. त्या सगळ्या लॅक्टिफेरस डक्ट्स एकच नसते, त्या निप्पलकडे कॉन्व्हर्ज होतात. कॉन्व्हर्ज होतात म्हणजे ह्या इथे असलेल्या अशा ज्या डक्ट्स आहेत
त्या सगळ्या निप्पलकडे एकत्र येतात. कॉन्व्हर्स होणे म्हणजे जवळ येणे, चिपकणे असा त्याचा अर्थ होत नाही. निप्पलला भरपूर छिद्र असतात आणि त्याच्यातून दूध निघतं, कारण एकच छिद्र नसते. तर ह्या वेगवेगळ्या डक्ट्स आहेत. निप्पल छोटा असल्यामुळे, हा भाग ब्रॉड असल्यामुळे निप्पलकडे कॉन्व्हर्ज होतात म्हणजे जवळ येतात. अँड टू द निप्पल्स देर आर स्मॉल पोअर्स. एकच पोअर असतोच नाही, बारीक आहे, पण मेन पोअर एक. तर अँड फ्रॉम दिस पोअर ऑफ द निप्पल मिल्क comes outside. Sometimes only when mother feels to feed their baby. जब माँ को ऐसे लगता है कि मेरे बच्चे को भूख लग गई है, बहुत देर हो गया दूध पिलाने के बाद, और उसको बच्चे का दूध पीने का टाइम हो गया लेकिन दूध नहीं पी पा रही, और माँ को जब याद आ गई कि मेरे बच्चा भूखा होगा, जैसे माँ काम पे जाती है, सर्विस पे जाती है, खेत में काम पे जाती है, या फिर घर में काम करते वक्त नहीं कर पाई, तब उसको फील हुआ और टाइम हो गया है, तो उसके मिल्क सिक्रेशन शुरू हो जाता है और अपने आप कभी कभी मिल्क बाहर निकल आता है निप्पल से। ये माँ के बच्चे के प्रति भावना होती है, तब अपने आप निकलता है। अदरवाइज जब बच्चा निप्पल को पकड़ के खींचता है या निप्पल को खींचता है, तो उसका सलाइवा जब यहाँ लगता है, अपने आप को सेंसेशन, हमको मालूम है कि टच का सेंसेशन क्या होता है, किसी भी तरह टच के उस पार्ट में सेंसरी सेल्स होते हैं, उसका हमारे ब्रेन की तरफ मैसेज जाता है और पूरी अगली एक्टिविटी होती है। तो इस तरह से बच्चा जब निप्पल को मुंह लगाता है, वो चूसने की कोशिश करता है, तब मिल्क सिक्रेशन शुरू हो जाता है और धीरे धीरे करके वो निप्पल में आके निप्पल से बाहर निकलते हैं। इस तरह के ये ब्रेस्ट का उपयोग है। अब देखो निप्पल के आजू बाजू में, आदमियों लोगों ने, फीमेल्स का देखने जाने की जरूरत नहीं है, तुम खुद का देखो, ठीक है, सेम होता है, खाली साइज बड़ा नहीं होता जेंट्स में, लेकिन बाकी सब सेम होता है, बिकॉज देयर द मेमोरी ग्लैंड्स आर नॉट एक्टिव, जरूरत नहीं करती। तो देखो हर एक ने देखा तो आपके निप्पल के आजू बाजू में छोटा सा सामने आया हुआ पार्ट दिखता है, दैट इज निप्पल। जब दूध पीने लायक बच्चा होगा, तो बच्चा पैदा होने के बाद उसका साइज बढ़ता है और मिल्क सिक्रेशन भी बच्चा होने के बाद तैयार हो जाता है। प्रोसेसिंग प्रेगनेंसी में शुरू होती है, लेकिन बच्चा होने के बाद ही दूध आता है। ओके, तो उसके पहले लेकिन वहाँ प्रेजेंट है, तो आदमी लड़कों ने अपने खुद के चेस्ट पे देखना चाहिए, निप्पल है, निप्पल के आजू बाजू में थोड़ा सा ब्राउन ब्लैक, थोड़ा सा कलर कम ज़्यादा रहता है डार्क इसमें, और साइज भी कम ज़्यादा। ये जो डार्क पार्ट है निप्पल के आजू बाजू, इसको बोलते हैं एरियोला, इसको बोलते हैं एरियोला। इसका शायद प्रोटेक्शन का काम हो, उसका वैसे अपने इसमें एक्सप्लेनेशन नहीं दिया, तो एक्स्ट्रा हो सकते। थैंक यू।